आजच्या व्लॉगमध्ये तुमचं खूप खूप स्वागत करते। तर आज आम्ही आलेलो सावंतवाडी गावातील केसरी आणि फणसडच्या सीमेवर असलेले श्री देवी करलाईचं मंदिर। तर हे एक जागृत देवस्थान आहे आणि नवसाला पावणारी देवी आहे। तर आज आपण हे करलाई देवीचं मंदिर बघूया, जे की रानात आहे आणि रस्त्याच्या वाटेलाच आहे, पण इथे घर वगैरे काही नाही, ते रानातच आहे। आजूबाजूला मस्त सुंदर असं हिरवागार निसर्ग, मस्त सुंदर परिसर आहे। चला तर मग आज आपण हे मंदिर बघूया। आणि तर हे मंदिर रानामध्ये आहे, म्हणजेच जाताना रस्त्यालगतच आहे, पण आजूबाजूला पूर्ण रान आहे। आणि इथे महाशिवरात्रीच्या दुसऱ्या दिवशी महाप्रसाद असतो, म्हणजेच महाशिवरात्रीला स्वयंभू मंदिराकडे कार्यक्रम असतो आणि इथे दुसऱ्या दिवशी महाप्रसाद घातला जातो। या महाप्रसादाची कहाणी अशी की एक मुलगा आपल्या मित्रांसोबत फिरायला गेला होता आणि जाता जाता त्यांच्या गाडीचा अपघात झाला आणि तेव्हा त्याने श्रीदेवी करलाई आईचं नाव घेतलं। आणि आईचा महिमा असा की त्या ऍक्सिडेंटमध्ये फक्त तो वाचला, बाकी सगळे मित्र मृत्युमुखी पावले। आणि ही गोष्ट येऊन त्याने आपल्या वडिलांना सांगितली। मग तेव्हापासून त्याचे वडील इथे महाप्रसाद घालतात। मग तेव्हापासून ही प्रथा सुरू झाली आहे, ती आजवर महाशिवरात्रीच्या दुसऱ्या दिवशी इथे महाप्रसाद घातला जातो। परिसर तर खूपच छान आणि पूर्ण आजूबाजूला हिरवगार आहे, त्यामुळे वातावरण पण मस्त थंड आहे। आणि इथे महत्त्वाचं म्हणजे महाशिवरात्रीला मोठा कार्यक्रम असतो आणि महाप्रसाद सुद्धा असतो। आणि जे जे या करलाई देवीला आपलं दैवत मानतात, ते कोणीच लोक करलीचा मासा खात नाही, हे एक देवीचं हे वैशिष्ट्य आहे। आणि हे मंदिर इथे रानात असल्यामुळे आजूबाजूला म्हणजे छान वाटतं, एकदम मस्त वाटतं। आणि इथे खालीच एक पाण्याचं कुंड सुद्धा आहे, ते पण आपण बघूया चला। इथे मंदिराच्या समोरच खाली एक थंड पाण्याचे कुंड आहे। हे थंड पाण्याचे कुंड म्हणजेच पवित्र तीर्थ म्हणून ओळखले जाते। या तीर्थाची महिमा अशी आहे की जर काय आजार असेल, म्हणजे जास्त करून त्वचेचे वगैरे काय आजार असतील, तर इथे येऊन हे तीर्थस्नान किंवा तीर्थ प्राशन केले जाते आणि त्याची पाळणूक केली जाते। तसेच महाशिवरात्रीच्या दुसऱ्या दिवशी जेव्हा इथे उत्सव असतो, तेव्हा इथे तीर्थस्नान केलं जातं किंवा नवीन जोडपं जे असतं ते पण इथे तीर्थस्नान करतात। चला तर मग आजचा व्लॉग मी इथेच एंड करते। एकदा देवी करलाईचं दर्शन घ्यायला तुम्ही नक्कीच या, या मंदिराला नक्कीच एकदा भेट द्या। इथला परिसर पण खूप छान आहे, मनाला पण खूप प्रसन्न वाटतं एकदम इथे आल्यावर। मग आजचा व्हिडिओ आवडल्यास एक लाईक नक्की करा आणि चॅनलवर नवीन असल्यास सबस्क्राईब करा। चला तर मग भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये। बाय बाय।